नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अल करम हॉस्पिटल तर्फे मोफत सर्वरोग निदान शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। अल करम हॉस्पिटलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत सर्वरोग निदान उपचार व औषधांसह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। समाजातील सर्वसामान्य रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला रुग्ण व नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तौफिक तांबोळी, शेर अली शेख, एजाज तांबोळी तसेच नामवंत डॉक्टर्स डॉक्टर झहीर मुजावर, डॉक्टर जैनब पटेल, डॉक्टर नजीम झहीर, डॉक्टर अशफाक पटेल, शाहनवाज तांबोळी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी आरोग्य सेवेला सामाजिक जबाबदारीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले। शिबिरात विविध आजारांवर तपासण्या व सल्ला रुग्णांना देण्यात आला। विशेषतः हर्निया, अपेंडिक्स, कॅथलिक तपासणी, एंजिओप्लास्टी, किडनी स्टोन, डायबिटीज, हृदयविकार, प्रोस्टेट सर्जरी, रक्तदाब, सांधेदुखी, पाठदुखी तसेच वंध्यत्व निवारण यासारख्या गंभीर आजारांची सविस्तर तपासणी करण्यात आली। तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन करत औषधही मोफत उपलब्ध करून दिली। तसेच सामान्य तपासण्यांमध्ये ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, ECG, एक्स-रे या सर्व पूर्णपणे सेवा विनामूल्य देण्यात आल्या। या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लाभ घेतला। या उपक्रमाद्वारे अल करम हॉस्पिटलने रुग्णसेवा हा सर्वोत्तम धर्म असल्याचा संदेश दिला आहे। हॉस्पिटलचे डॉक्टर झहीर मुजावर यांनी सांगितले की आजच्या काळात आरोग्याची समस्या ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे। अशा परिस्थितीत समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे। येत्या काळातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल। शिबिरातील डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून योग्य आहार, व्यायाम, जीवनशैलीत बदल व आजारांपासून बचाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याबरोबरच जनजागृतीतही भर पडली। या शिबिरांमुळे अनेक रुग्णांना योग्य निदान व तात्काळ उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त झाले। ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातून आलेल्या रुग्णांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले। समारोप प्रसंगी डॉक्टर अशफाक पटेल म्हणाले की अशा सामाजिक वैद्यकीय शिबिरांमुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळतो, असे मत त्यांनी व्यक्त केले। वर्षभर असे विविध प्रकारचे शिबिर आयोजित करत राहण्याचे मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला।